मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या मनात विचार येतो की अरे नोटा तर आपला देशच छापतो, मग धडाधड नोट छापून सगळ्यांना वाटून का नाही टाकत? गरिबी एका झटक्यात संपून जाईल. आणि तुम्ही सरकारवर खूप कर्ज आहे असं ऐकलंच असेल. मग मनात येतं की त्यांनी पाहिजे त्याच्या नोटा छापून कर्ज का नाही फेडून टाकत? असे प्रश्न मलाही पूर्वी पडायचे आणि तुम्हालाही कधी ना कधी पडलेच असतील. मग यामागे नक्की काय रहस्य आहे? नक्की कोणता पोलीस आहे जो सरकारला मनमानी करण्यापासून रोखतो? आणि हे फक्त भारतातच नाही तर जगातल्या सगळ्याच देशात असंच का चालतं? चला तर मग आज सोप्या भाषेत हे गुपित उलगडूया. नमस्कार, मी रोहित कापडी. बाय राईट मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आर्थिक गोष्टीत तुम्हाला सजग करण्याचा हा आमचा आणखी एक प्रयत्न. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की नोटा छापण्याचा अधिकार हा केंद्र सरकार आणि आरबीआय कडे असतो. याचा अर्थ असा नाही की मशीन चालू केली आणि हव्या तितक्या नोटा छापल्या. नोटा किंवा पैसे हा केवळ एक कागद नसून तो एका मूल्याचा किंवा तुमच्या श्रमाचं प्रतीक आहे. पूर्वी कसं असायचं की सरकार जेवढ्या नोटा छापणार तेवढ्याच किमतीचं सोनं, चांदी किंवा परदेशी चलन आपल्या तिजोरीत रिझर्व्ह म्हणून ठेवायचे. याला गोल्ड स्टँडर्ड असे म्हणतात. उद्या जर कोणी आपल्या नोटांवर अविश्वास दाखवला तर त्याला त्या नोटांच्या बदल्यात तेवढ्याच मूल्याची वस्तू देता आली पाहिजे, हा त्याच्या मागचा आधार होता. पण आजच्या काळात हे चित्र बदललेलं आहे. आता केवळ सोन्याच्या साठ्यांवर नोटा छापल्या जात नाही, तर देशाची जीडीपी आणि अर्थव्यवस्थेची वाढ बघून नोटा छापल्या जातात. आता जग एकमेकांशी जोडलेलं आहे. आपली करन्सी परदेशात जाते आणि परदेशी पैसे आपल्या देशात येतात. त्यामुळे हे गणित व्यस्त झालं तर आपल्या वस्तू परदेशाच्या मानाने खूप स्वस्त किंवा खूप महाग होतील आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठी गडबड होईल. आता विचार करूया, सरकारने सर्वांना एक एक कोटी छापून दिले तर काय होईल? इथे मागणी विरुद्ध पुरवठा हे गणित बिघडतात. सर्वांकडे पैसे आल्यावर प्रत्येक जण वस्तू खरेदी करायला धावे. पण बाजारात वस्तू, उदाहरणतः दूध, धान्य आणि गाड्या वाढल्या आहेत का? तर नाही. जेव्हा वस्तू कमी आणि खरेदी करणारे जास्त असतात तेव्हा त्या वस्तूंची किंमत गगनाला भिडते. यालाच आपण महागाई म्हणजेच इन्फ्लेशन म्हणतो. तुम्हाला एक आश्चर्यकारक उदाहरण सांगायचं म्हणजे झिम्बाब्वे आणि व्हेनेझुएला या देशांनी हाच प्रयोग करून पाहिला होता. तिथे लोकांनी पोते भरून नोटा नेल्या तरी एका ब्रेडचं पाकिट मिळणं कठीण झालं होतं. म्हणजेच पैशाची किंमत शून्य झाली. विचार करा, 1 कोटी रुपयाला एक ब्रेडचं पाकिट मिळालं तर आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाईल. यालाच आपण खिशातील पैशांची पर्चेसिंग पॉवर कमी होणे असे म्हणतो. आज जे 100 रुपयात मिळतं ते उद्या 1 लाखाला मिळेल. खरंच मग याचा काही फायदा आहे का? आता मुख्य मुद्दा कर्ज. सरकार जेव्हा कर्ज घेतं तेव्हा ते एक वचन असतं. जर आपण खूप नोटा छापून कर्ज फेडलं तर रुपयांचं मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारात कचऱ्यासारखं होईल. कोणीही आपल्या रुपयावरती विश्वास ठेवणार नाही आणि आपला व्यापार हा ठप्प होईल. अशा स्थितीत देशाची जगातील पत म्हणजेच क्रेडिट रेटिंग ही खराब होते. भारत आज महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना अशी एक चूक देशाला कित्येक वर्ष मागे नेऊ शकते. या संपूर्ण प्रक्रियेत आरबीआय हा एक पोलिसची किंवा वॉचडॉगची भूमिका बजावते. आरबीआय ही एक स्वतंत्र संस्था आहे. देशाचा महागाई दर पाहूनच नोटांची छपाई ठरवली जाते. अमेरिकेसारख्या देशात तर तिथली सेंट्रल बँक सरकारी हस्तक्षेप सुद्धा चालू देत नाही. थोडक्यात सांगायचं तर पैसा हा केवळ कागद नाही, तो मूल्य आहे. ती आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीने मेहनतीने कमवलेली संपत्ती आहे आणि मेहनतीला कोणताही शॉर्टकट नसतो. तर मित्रांनो, समजलं का? नोटा छापणं ही काही गरिबीवरचं औषध नाही, उलट तो एक मोठा धोका आहे. अर्थव्यवस्थेचे हे चक्र जितकं संतुलित असेल तितकाच आपला देश प्रगत होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आर्थिक गोष्टी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी बाय राईट मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी रोहित कापडी आपली रजा घेतो. धन्यवाद.